हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? होप मजेत असाल. सो आज आहे मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार. त्याच्यामुळं मी सकाळीच पूजन केलं होतं. 11 वाजता वगैरे मी पूजा पूर्ण मांडली, कारण की दिवसभर खूप छान वाटतं. सकाळी साखरेचा वगैरे नैवेद्य दाखवला आणि संध्याकाळी मी जेव्हा पोथी वाचली, तिन्ही संजेला 6 वाजता दिवाबत्ती केल्यानंतर मी वाचन केलं, तेव्हा मग मी शिरा बनवला होता नैवेद्यासाठी. आणि खूप सुंदर अशी पूजा झाली होती. घरामध्ये खूप छान वाटत होतं, एकदम पॉझिटिव्ह वाईब्स होत्या. आणि देवघरामध्ये पण दिवा वगैरे लावलेला, जसे की रोजच आपण लावतो. त्यामुळं सगळं छान देवपूजा झाल्यानंतर आणि सकाळचं काम असतं की मी रांगोळी दारासमोर रोजच काढते. आणि गुरुवारी हळदीचं लेपनसुद्धा दर गुरुवारी मी करते. त्याच्यामुळे ते सकाळीच मी करून घेतलं होतं. आणि संध्याकाळी दिवा वगैरे लावून खूप छान पॉझिटिव्ह वाईब्स होत्या घरामध्ये. तसंही रोज आपण दिवा लावतोच, खूप छान घरामध्ये वाटतंच, पण तरीसुद्धा असं काही पूजन घरात असलं की खूप छान वाटतं. घरामध्ये सुद्धा एकदम पॉझिटिव्ह वाईब्स वाटतात. आणि मी आज सिंपल अशी साडी घातली होती. रोज काही घालणं होत नाही, पण सणादिवशी करायला खूप छान वाटतं. तर मी वाचन करताना वगैरे दिवा वगैरे लावताना मी साडी स्वतः मला सर्व आवरलंय. पूजा झाली मस्तपैकी, पोथी वगैरे वाचून झाली, आरती करून झाली. आणि मी प्रसादासाठी शिरा बनवला आणि प्रसाद दाखवून पण घेतला, कारण की मी जेव्हा चहा वगैरे बनवलं तेव्हाच शिरा पण बनवून घेतला, की पोथी वाचून झाली की मी लगेच प्रसाद दाखवून गेले याच्यासाठी. सो छान दिवस गेला. सकाळपासून काही शूट नाही केलं, कारण सकाळपासून घरातलीच कामं एवढी होती, कारण की पूजा पण सकाळी मांडायची होती मला. सकाळी यांना ऑफिसला जायचं होतं, त्यामुळे भरपूर सारी सकाळी कामं होती. तर पूजा मी सकाळीच मांडून घेतली. सकाळी तरी म्हणजे 11:30 वाजता वगैरे मांडली असेल मी. 11ला वगैरे मांडली असेल, 11 वगैरे. आणि तेव्हाच मांडून घेतली. आणि आत्ता तिन्ही संजेला फक्त मी वाचन केलं आणि आरती घेतली, दिवाबत्ती केली. सकाळी पण सगळी देवपूजा वगैरे झाली, तेव्हाच सगळं तिथे पण मी पूजन केलं, सगळं आवरून घेतलं. पण मग आता तिन्ही संजेला म्हटलं वाचून घेईल आणि प्रसाद तेव्हाच दाखवेल. तर मग आत्ता आवरलंय. आता मला उपवास सोडायला काहीतरी अजून स्वयंपाक करायचा. आता ऑलमोस्ट 7:30 वाजले. तर मग बघू आता काहीतरी बनवेल. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ? मी एकदम सिंपल पूजा करते, पण जेवढं जमल तेवढं तर नक्की करते. त्यामुळं काही चुकलं असेल तर माहीत नाही, पण मी याच्या अगोदर पण अशीच पूजा करायचे. त्यामुळं ऑलमोस्ट सगळं केलेलं आहेच आहे. सगळेजण अशीच पूजा करत असतील, सगळ्यांची ऑलमोस्ट अशीच पूजा आहे. सो ठीक आहे. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. छोटासाच व्हिडिओ होता, कारण की काही शूट करायला जमलं नाही. आणि आता मला स्वयंपाक करायचा, पण मग सगळं शूट घेत बसली तर खूप टाईम जाईल. त्याच्यामुळं मग आत्ता फक्त पूजेचाच मी व्हिडिओ काढला. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि मी अशी सिंपल अशी तयार झाली आहे. तर छानपैकी साडी घातली आहे, कारण की रोज काय साडी घालतच नाही, म्हणजे घालणं होत नाही. त्यामुळं सण वगैरे असेल का, असं काय फंक्शन असेल तर मी नक्की साडी घालते. आणि मला फार आवडतं, खरंच सांगते, मनापासून साडी घालायला. कारण मी लग्नाच्या अगोदरसुद्धा खूप साड्या घालायचे. त्याच्यामुळं असं काय फंक्शन असले की मी, म्हणजे असं काय असलं की नाही, म्हणजे लग्न वगैरे असलं कोणाचे, की मी साडी घालायची, मला खूप आवडायचं. तर त्या निमित्ताने साडी पण घालून होतं आणि साड्या नेसून पण होतात, कारण एवढ्या सगळ्या साड्या आहेत, तर एवढ्या कधी घातल्या जात नाहीत आपल्याकडून. त्याच्यामुळं कसे वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि म्हणजे सिंपल अशी साडी कशी वाटली तुम्हाला ते पण तुम्ही मला नक्की सांगा. व्हिडिओ बघत जा आणि सबस्क्राईबसुद्धा करून द्या, कारण की तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि तुमचं सगळे व्लॉग बघणं, सगळे व्हिडिओ बघणं माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की तुमच्या त्या एका गोष्टी, आणि अगदी फ्री आहे, तुम्ही करू शकता. काहीच त्याच्यामध्ये नाही, फक्त क्लिक करायचं आहे, बाकी काहीच नाही. जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ टाकेल तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल, तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलं तर. सो प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. थँक्यू. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.